नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार। विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन नवीन पदाची भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। सरकारी विभागामध्ये काम करायची खूप मोठी संधी ही चालून आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की भरतीची पदसंख्या किती आहे, कुठलं पद कशासाठी आहे, यासाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत, कुठे फॉर्म भरायचा आहे, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, 2025 आत्ताच नुकतं चालू झालेलं नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्येच महिला व बाल विकास विभागाने नवीन पदाची नियुक्ती करण्यासाठी राज्यातून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत। सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी ही चालून आलेली आहे। मित्रांनो, भरतीची जाहिरात जी आहे ती जर तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। तुम्ही तिथे जाऊन ती PDF डाउनलोड करू शकता। मित्रांनो, इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता एक अशा प्रकारची भरती ही महिला व बाल विकास विभागाने जाहीर केलेली आहे। मित्रांनो, सदरील भरती ही महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणेद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे। उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात व अर्ज व्यवस्थित वाचून ही प्रक्रिया पूर्ण करावी। मित्रांनो, अर्जाची ही तुम्हाला PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तुम्ही तिथून जाऊन ती डाउनलोड करून घ्या आणि अर्ज हा व्यवस्थित वाचून घ्या। मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग पुणे अंतर्गत 2025 साठी अध्यक्ष व सदस्य या पदाच्या 7 रिक्त जागा भरती सुरू झालेली आहे। ही भरती सरकारी नोकरीची चांगली संधी आहे। इच्छुक उमेदवारांनी 2 जानेवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 16 जानेवारी 2025 पर्यंत ही अर्ज प्रक्रिया करण्याची तुम्हाला शेवटची तारीख आहे। तसेच मित्रांनो, या भरतीसाठी आवश्यक जी शैक्षणिक पात्रता आहे ती डिग्री आहे। डिग्री म्हणजे पदवीधर। जे पदवीधर विद्यार्थी आहेत तेच ह्या भरतीसाठी अर्ज हे करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नाही आहेत। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। भरतीसाठी आवश्यक माहिती, भरती प्रक्रिया महाराष्ट्र महिला व बाल विकास विभाग आयुक्त पुणे येथे होणार आहे। इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत। जाहिरातीत नमूद केलेले पात्रता व अटी याचे व्यवस्थित पालन करावे। तसेच मित्रांनो, उमेदवारांसाठी सूचना आहे, पूर्ण अर्ज जो आहे तो व्यवस्थित भरणे, आवश्यक कागदपत्राची जोडणी करणे व अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पाठवणे आवश्यक आहे। ही भरती प्रक्रिया पुण्यातील महिला आणि बाल विकास विभाग क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी आहे। सरकारी नोकरीची इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे। जाहिरातीसाठी नमूद केलेल्या प्रत्येक बाबीचं पालन करणं हे गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा आयुक्त कार्यालय महिला व बाल विकास विभाग आयुक्तालय 28 राणीचा बाग जुन्या सॅकिट हाऊस जवळ महाराष्ट्र राज्य पुणे। मित्रांनो, हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळून जाईल। तुम्ही तिथून सुद्धा तो कॉपी करून व्यवस्थित पाहू शकतात। मित्रांनो, परत एकदा सांगतोय, 2 जानेवारी 2025 पासून 16 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही आहे। मित्रांनो, ही होती माहिती महिला व बाल विकास विभागांतर्गत दिलेल्या जाहिराती संदर्भात। मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।